स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा म्हटली की मराठी विषयामध्ये व्याकरण हा भाग येतोच. मग त्याच्यामध्ये अनेक घटक आहेत. तर त्यातलाच आपण वचनाचे प्रकार आणि त्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी द्राक्षिणी मॅडम आपणा सर्वांचे व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. बघा, मराठी व्याकरण जर आपलं पक्कं असेल तर आपल्याला त्याचे मार्क्स नक्की मिळतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय वचन. आता वचन म्हणजे काय? नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ही संख्या सुचवण्याच्या गुणधर्मास वचन असे म्हणतात. वचनाचे प्रकार दोन आहेत, एक वचन, दुसरा आहे अनेक वचन. आता एक वचन म्हणजे काय? नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा ते एक वचन असते. उदाहरण, मासा, गाय, झाड, मी, तो. अनेक वचनामध्ये नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा ते अनेक वचन असते. उदाहरण, अनेक मासे, अनेक गायी, अनेक झाडे, आम्ही, त्यांना इत्यादी. आता याच्यामध्ये नियम बघा. नियम पहिला, आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. जसे की एक रस्ता, अनेक रस्ते, एक ससा, अनेक ससे, महिना, महिने, आंबा, आंबे. बघा, राजा आ आहे ना आकारांत आणि त्याचे एकारांत होतं म्हणजे राजे एचा उच्चार म्हणजे एक मात्रा. फळा, फळे, दरवाजा आकारांत, दरवाजे एकारांत, बोका, बोके, भाला, भाले म्हणजे भाला हा शब्द आकारांत आहे म्हणजे काना आहे आणि भाले एकारांत आहे. या पद्धतीने आपल्याला हा नियम वचन याच्यासाठी लागू होतो. पुढे बघा, नियम दुसरा, आकारांत शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनात सारखेच असतात. जसे दिवस, दिवस, एक दिवस, अनेक पण दिवस, कवी, कवी, चित्रकार, एक चित्रकार, अनेक चित्रकार, एक लाडू, अनेक लाडू, एक शिक्षक, अनेक शिक्षक, एक खडू, अनेक खडू. आपल्या सगळ्यांना हा दुसरा नियम लक्षात आला असेल. म्हणजे काही असे शब्द आहेत की जे एक वचन आणि अनेक वचनामध्ये समानच राहतात. नियम पुढचा बघा, नियम आकारांत. आता स्त्रीलिंग नामांमध्ये बघा, नियम पहिला, आकारांत स्त्रीलिंग नामांचे अनेक वचन केव्हा आकारांत ते केव्हा इकारांत होते. जसे एक वाट, अनेक वाटा, एक वेळ, अनेक वेळा, एक विहीर, अनेक विहिरी, गंमत, गमती, मैत्रीण, मैत्रिणी, बहीण, बहिणी. तसेच एक सहल, अनेक सहली. नियम दुसरा, एकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन सामान्यतः आकारांत होते. जसं की बघा, एक सुई, अनेक सुया. ई म्हणजे इकारांत आहे आणि सुया या म्हणजे आकारांत आहे. जसे एक भाकरी, अनेक भाकऱ्या, एक रजई, अनेक रजया, एक बी, अनेक बिया, एक नदी, अनेक नद्या. या पद्धतीनं आपल्याला हा नियम काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. पुढचा नियम बघूया. नियम तिसरा, उकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन वाकारांत होते. जाऊ, जावा. बघा, इथे ऊ होता शेवटला आणि इथे काय झाला? वा झाला म्हणजे जाऊ, जावा. एक जळू, अनेक जळवा, एक पिसू, अनेक पिसवा. जसं एक सासू, अनेक सासवा. म्हणजे जिथे जिथे उकार आहे तिथे तिथे काय झालं? वा कारांत जोडला आहे की नाही. जसं सासू, सासवा. या पद्धतीने आपल्याला हा सुद्धा नियम काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. पुढचा नियम बघूया. नियम चौथा, सामान्यतः आकारांत स्त्रीलिंगी नामांची रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात. बघा, एक कन्या, अनेक कन्या म्हणजे एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये दोन्ही शब्द समानच राहिले. जसं पूजा, पूजा, माता, माता, एक शाळा, अनेक शाळा, एक आज्ञा, अनेक आज्ञा. मग हाही नियम आपण काय करायचं आहे? लक्षात ठेवायचा आहे की काही शब्द एक वचन आणि अनेक वचनामध्ये समानच राहतात. पुढचा नियम बघूया.
नियम पहिला, आकारांत व उकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. जसं की एक दार, अनेक दारे. बघा आता पुढचा नियम, एकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते. बघा आता आपण प्रश्न बघूया. खालील प्रत्येक प्रश्नातील एकवचनी शब्दाचा क्रमांक चौकटीत लिहा. एक तार, अनेक तारा म्हणजे तारा अनेक वचन आहे. एक धार, अनेक धारा अनेक वचन आहे. एक गार, अनेक गारा आहेत अनेक वचन आहे. एक वारा, आता वारा हा एकवचनी पण आणि अनेक वचनामध्ये सेम असतो, म्हणून मी ते आपल्याला एकवचनी विचारले तर मी इथे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 वारा. बघा पुढचा प्रश्न, उवा, तवा, जावा, जळवा. एक ऊ, अनेक उवा अनेक वचने आहे. एक तवा, अनेक तवे, एक जाऊ, अनेक जावा, एक जळू, अनेक जळवा. मग इथे एकवचनी शब्द कोणता आहे? एक तवा. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता बघा, एक वीट, अनेक विटा अनेकवचनी शब्द आहे. एक लाट, अनेक लाटा, एक काटा, अनेक काटे म्हणजे काटा हा शब्द काय आहे? एकवचनी आहे. एक खाट, अनेक खाटा, मग खाटा हा सुद्धा अनेकवचनी शब्द आहे. आपल्याला एकवचनी विचारला होता म्हणून मी ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, एक गोळा, अनेक गोळे, अनेक सुळे, अनेक मुळे, एक मूळ असतं आणि अनेक मुळे. एक तळे, अनेक तळी, मग तळे हा एकवचनी शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा, फुले, एक फूल, अनेक फुले, एक केळे, अनेक केळी, एक मूल, अनेक मुले, एक सूळ, अनेक सुळे. मग इथे केळे हे काय आहे? एकवचनी शब्द आहे. मग आपल्याला एकवचनी ओळखायचे होते, आपण बरोबर ओळखलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न बघा, डावीकडे दिलेल्या प्रत्येक शब्दाचे अनेकवचनी रूप शोधून त्याचा पर्याय क्रमांक लिहा. बघा, मैत्रीण, एक मैत्रीण, अनेक मैत्रिणी, पर्याय क्रमांक 4 योग्य. एक म्हैस, अनेक म्हशी, पर्याय क्रमांक 3 योग्य. एक पिसू, अनेक पिसवा, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या पद्धतीने आपल्याला असे वेगवेगळे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रत्येक प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. बघा आता इथे त्यांनी सांगितले का एकवचनी ओळखा, अनेकवचनी ओळखा? काहीच सांगितलं नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे, शब्दाचं कोणतं वचन आहे ते ओळखायचं आहे आणि त्यातले 3 समान एका वचनाचे आहेत आणि एक आहे तो वेगळ्या वचनाचा आहे. मग तोच पर्याय आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. आता बघा, एक तळे, अनेक तळी हे अनेक वचन आहे. एक पोळी, अनेक पोळ्या, एक वचन पोळी, एक जाळी, अनेक जाळ्या, है की नाही? एक जाळे, अनेक जाळी, एक विळी, अनेक विळ्या. आता बघा ह्याच्यामध्ये एक तळे, अनेक तळी हे अनेक वचन आहे. एक पोळी, एक जाळी, एक विळी, मग इथे एक वचन आहे म्हणजे हे अनेक वचन आहे. बाकी सगळे आपल्याला एक वचने दिलेले आहेत. बघा, चेंडू, लिंबू, लाडू, खडू. आता याच्यामध्ये बघा, एक चेंडू, अनेक चेंडू म्हणजे दोन्हीमध्ये समानच आहे. एक लिंबू, अनेक लिंबे, एक लाडू, अनेक लाडू समानच राहतं. एक खडू, अनेक खडू म्हणजे तीनही समान म्हणजे अनेक वचनी पण असू शकतात. पण लिंबू हा एकवचनी शब्द आहे म्हणजे या तिघांपेक्षा वेगळा आहे, म्हणून मी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एक भाषा, अनेक भाषा, एक दिशा, अनेक दिशा, एक विषय, अनेक विषय, एक धडा, अनेक धडे म्हणजे हे अनेक वचनामध्ये सुद्धा तसेच येतात. पण धडा मात्र एक धडा, अनेक धडा. धडा हा शब्द एकवचनी आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. एक खांब, एक दार, एक खिडकी, एक मजला. आता याच्यामध्ये काय होईल बघा, एक खांब, अनेक, बघा दार, दारे, खिडकी, खिडक्या, मजला, मजले, मग हे सगळे एकवचनी आहेत. खांब हा काय अनेक वचनामध्ये असाच येतो. पुढचा प्रश्न बघा, माकड,
कोल्हा, वाघ, लांडगा. एक माकड, अनेक माकडे. एक कोल्हा, अनेक कोल्हे. एक लांडगा, अनेक लांडगे. म्हणजे हे सगळे एकवचनी शब्द आहेत आणि वाघ हा मात्र दोन्ही वचनांमध्ये समान राहतो. म्हणून मी ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये वचन आणि वचनाचे प्रकार, त्यांचे नियम आणि त्यावरील काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरण असे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. हॅपी स्टडी.